ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच त्याने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती. शेजारच्या राष्ट्रातही मित्र नाहीत आणि बाहेरही मित्र नाहीत. आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी, पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकाळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे. कारण प्रधानमंत्री मोदींच्या कारकिर्दीमध्ये भारताला एकही मित्र नाही सच्चा, लक्षात घ्या. शेजारच्या राष्ट्रातही मित्र नाहीत आणि बाहेरही मित्र नाही. जे मित्र होते ते आपण गमावलेले आहेत. अशा वेळेला मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतंय. पण 27 दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच त्याने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती. त्या बैठकीला त्याने स्वतः उपस्थित राहायला हवं होतं. त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री, याशिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, बरं का, फूड सप्लाय, सिव्हिल सप्लाय, हे जे मंत्री आहेत त्यांच्याशीही त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. आपण देशाचे नेते आहात. आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी, पण आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय. ठीक आहे, बघू चर्चेतून काय निष्पन्न होत आहे. रेशन कार्ड धारकांना 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय देखील घेतला. याच्याकडे कसं पाहता? कारण स्टोव्ह नाही आहेत, लोकांचा संभ्रम आहे. टीका पण होती या निर्णयावर. नाही, टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत. 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे. मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत, हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे. पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकाळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. देश एनर्जी लॉकडाऊनच्या दिशेनं चाललेला आहे का? कारण आपण जी देशात परिस्थिती पाहतो की पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की अफवांवर विश्वास ठेवू नका, मुबलक सगळा साठा उपलब्ध आहे, टंचाई नाही असं ते थेट म्हणतात. पेट्रोल आणि डिझेलची टंचाई. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता खरा तुरुंगामध्ये आहेत महाशय. दुसरे कोणी एखादे असे बुवा महाराज असतील की त्यांनी राज्यामध्ये काय चाललं आहे समजून घ्यावं. सरकारचा हात दाखवून, सरकारला हात असेल तर. ठिकठिकाणी अस्वस्थता आहे. देशभरामध्ये लोक रांगेत उभे आहेत आणि मोदींनी ही भीती जास्त निर्माण केली. तुम्ही रॉकेलची टूम का काढलीत मग? 3 लिटर रॉकेलची टूम तुम्ही का काढली? तुम्ही रॉकेलची टूम काढल्यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. तुम्ही पेट्रोल आणणार कुठून? चीन सारख्या देशामध्ये, फ्रान्स सारख्या देशामध्ये साधारण 4 महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा या क्षणी, 4 महिन्याचा. आणि आपल्याकडे 1 आठवड्याचाही साठा उरलेला नाही, ही माझी माहिती आहे दिल्लीतली. आणि तुम्ही कोणाला दिलासा देताय? तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच